लाईट्स लाईट्स हटकलोस माझ्या अंगाला मुडद्या. अरे बायकोची आबरू लुटली जात होती तेव्हा तोंड राहिलं. साऊंड रनिंग. छापीतला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार. स्टार्ट. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन. ऍक्शन. दिल है बेकरार कर जाग दर्द इश्क जाग दिल है बेकरार कर जाग 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 दर्द इश्क जाग. का जाग केलंस मला. किती छान स्वप्न पाहत होते मी. तूही पाहना ते स्वप्न माझ्या डोळ्यात. सत्य समोर असताना स्वप्न कोण पाहिजे. राजदत्ता, आता आपण जो शॉट पाहिला मधुचंद्रमधला, हा तुमचा पहिला चित्रपट. पण चित्रपटात आपण कसे आलात. चित्रपटामध्ये मी पहिल्यांदा प्रेक्षक होतो आणि प्रेक्षक असताना विशेषतः ऊन पाऊस हा चित्रपट पाहिल्यानंतर मी बाहेर आलो होतो एक वेगळी जाणीव घेऊन. कदाचित मला असं वाटतं की तिथून माझ्या या प्रवासाची कुठेतरी मूळ सुरुवात झालेली असेल. मी भारावलो होतो की म्हणून थोडासा इम्यून झालो होतो आणि मला एक जाणवलं त्यावेळेला की या माध्यमाचा एक काहीतरी विशिष्ट असा पगडा बसू शकतो. ते पॉवरफुल मीडियम आहे. इथे ती माझ्या दृष्टीने कुठेतरी ती पण तिथून तुम्ही एकदम सिनेमात कॉलेजमध्ये होतो. नाही, पण तिथून तुम्ही एकदम सिनेमात आलात. नाही, मी याच्या आधी म्हणजे कॉलेजमध्ये असतानाही थोडीशी पत्रकारिता करत होतो. म्हणजे तुम्ही ज्या व्यवसायात आहात त्याच व्यवसायात होतो आणि अत्यंत आनंदाने होतो. मला ते आवडत होतं क्षेत्र. दैनिक भारत, दैनिक तरुण भारत, चांदोबा यातनं मी कामं केली. त्यानंतर मग राजवंशी गाठ पडली. एका क्षणी मग मी तर माझा सांधा बदलला आणि राजाभाऊंना सहाय्यक म्हणून राहिलात. शिकायला म्हणून राहिलो. शिकायला म्हणून राहिला. अच्छा. पण राजाभाऊंकडे तुम्ही मला वाटतं जगाच्या पाठीवर पासून होतात. हो. राजाभाऊंना दिग्दर्शन सहाय्य करताना काय शिकायला मिळालं किंवा काय नेमकं तुमचं काय काम होतं. मला असं वाटतं की पहिलं 1-1.5 वर्ष किंवा 2 वर्ष माझी ह्यातच गेली की हे काय चाललं आहे आणि हे का चाललेलं आहे त्याचे माझ्याच मनाशी मी प्रश्न करत होतो. कारण शिकणं याचा अर्थ प्रश्नोत्तर किंवा तिथे एक्सप्लेनेशन वगैरे या गोष्टींना वाव नसतो. चित्रपटाचं धकाधकीच किंवा त्याला जो एक वेग असतो त्यामध्ये या गोष्टी शक्य नसतात शिकवणं. तर स्वतःशी विचार करत राहणं, आपण आपल्या दृष्टीने ते दृश्य कसं घेतलं असतं, काय केलं असतं, असा एक विचार चाललेला असतो. आणि नंतर मग त्याचा आपण कम्पॅरेटिव्हली स्वतःच्या मनामध्ये मी विचार करत असे की मग कुठला भाग अधिक चांगला, माझ्या ह्याच्यातनं काय काय पॉइंट्स लॉस झाले, राजवंशच्या ह्याच्यातनं ते अधिक कसे प्रभावीपणे बाहेर आले. आणि हे कम्पॅरिझन म्हणजे मला असं वाटतं की शिक्षण, आणि तसं शिक्षण मी राजवंशकडे घेत गेलो. पण तुम्ही सहाय्य करताना पटकथा लिहिण्यापासून तुम्ही त्यांचं हे करत होता का कसं होतं. नाही, मला तर असं वाटतं मी मदत त्यात किती करत असे किंवा बोलायला त्यात हळूहळू केव्हा लागलो की खूप उशिरा लागलो. पण आम्हाला एक फायदा होत होता
की राजाभाऊ परांजपे, अण्णा गदी माडगुळकर, सुधीर फडके या माणसांचा खूप मला सहवास लाभत होता, व्यक्तिगत लेव्हलवरही लाभत होता. आणि आम्ही सगळे पुण्याची माणसं असल्यामुळे मुंबईमध्ये आम्हाला काहीतरी उतरायला मठी हवीच होती आणि त्यामुळे या लोकांचा सहवास अधिक मिळायचा. शंकर दिवासमध्ये शिवाजी पार्कला माडगुळकर राहत होते, बाजूला सुधीर फडके. मग त्यांच्याकडे येणारी माणसं, येणारे आणखी दिग्दर्शक, या सर्वांच्या चर्चा मी दूर बसून ऐकत असे. आणि हे केल्यामुळे कुठेतरी मला भरपूर असं चर्चा ऐकायला मिळत होती, प्रत्येकाचे व्ह्यूज ऐकायला मिळत होते, प्रत्येकाच्या स्टाईल्स कळत होत्या. असं हे शिक्षण चाललं होतं. प्रत्यक्ष पटकथेमध्ये मला असं वाटतं की पाठलागपासून अधिक त्यामध्ये भाग घ्यायला लागलो असेल. त्यात तुम्ही सहभागी व्हायला लागला. हा, पण त्याच्या आधीचे जे 3-4 चित्रपट आहेत त्या ह्याच्यात मी बसत असे तिथे, पण मी बोलण्याचं की फारसं धाडस करत नव्हतो. पण आता 67 साली तुम्ही पहिला मधुचंद्र दिग्दर्शित केलात. त्यावेळेची जी मराठी सिनेमाची परिस्थिती होती ती काहीशी ओढगस्तीची होती भरपूरच. आणि तिथे नवा दिग्दर्शक आणणं हे निर्मात्याला फारशी परवडणारी गोष्ट नव्हती. बरोबर. तर मग हे काम तुमच्याकडे कसं आलं एकदम? नाही, खरं तर मलाही ठाऊक नव्हतं की मी केव्हा दिग्दर्शक होईन. प्रामाणिकपणे या क्षेत्रात आपण यावं, शिकावं इथपर्यंतच मर्यादा ठरवलेली होती. कारण दिग्दर्शक होणं हे केवळ एकट्या माझ्या हातातही नव्हतं. पण मला असं वाटतं की पाठलाग या चित्रपटातनं ती थोडीशी माझ्या याची सुरुवात झाली. मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही माडगुळकरांच्या ब्लॉकवर राहत होतो आणि सुधीर फडकेंच्या मिसेसने एक पुस्तक मला वाचायला दिलं. त्यात एक कथा होती. त्यांनी सांगितलं मला की त्यातली ही आशा परत एक कथा बघावं तुम्ही. मी ती वाचली, मला खूप आवडली आणि मला असं वाटलं की ही कथाच नुसती चांगली आहे असं नाही, त्याच्यावर एक प्रभावी चित्रपटही होऊ शकेल. मी राजभाऊंना सहजपणे वाचायला दिली. ती कथा तुम्ही त्यांना सजेस्ट केली असं तुम्हाला म्हणायचं? नाही, असं एक्झॅक्टली नाही, पण मी त्यांना एवढं जाणीव दिली की यातली ही कथा तुम्ही वाचून बघा. ती वाचल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीनं हसलेत माझ्याकडे. मला म्हणले की तू आता चांगलं सजेस्ट करायला लागला आहेस. आणि मग त्यानंतर त्याची सुरुवात झाली आणि या कथेमध्ये मला स्वतःला खूप जास्त रेंगाळत ज्याला असं आपण म्हणता येईल अनुभव घेता आले त्या, की मूळ ती कथा होती कशी, ती मनात डेव्हलप होत कशी गेली. मी माझ्या तऱ्हेने वेगळ्या तऱ्हेने डेव्हलप करत होतो, राजाभाऊ आपल्या पद्धतीने करत होते. त्यानंतर मग राजाभाऊ आणि माडगुळकर ज्या तऱ्हेने त्याच्यावर विचार करत होते त्यावेळेला मी ते ऐकत होतो. मग त्यावेळेला थोडंसं धाडस आलेलं होतं, मीही काही बोलू लागलो होतो, बोलत होतो आणि कुठेतरी थोडंसं हरकून जायलाही होत होतं की 1-2 पॉईंट्सवर ते ॲक्सेप्टही करायला लागलेले होते. आणि मग थोडंसं असं धाडस वाढत गेलं आणि मग मी त्याच्या पूर्ण अशा एक नोट्स तयार केल्या, त्यांच्या पद्धतीनं जाणार आणि माझ्या पद्धतीनं जाणार. या चित्रपटामध्ये मला तो कॉन्फिडन्स येत गेला की आपण विचार करू शकतो, पण करता येईल. निर्मात्याने तुम्हाला कसं नेमकं हेरलं? एक अशी त्यावेळेला घटना घडली की राजाभाऊंच्या आई पुण्याला आजारी होत्या आणि आम्ही शूटिंग कोल्हापूरला करत होतो. राजाभाऊ अत्यंत मातृभक्त होते आणि त्यांची ती अस्वस्थता मला जाणवत होती. खूपच मी त्यांच्या तसा जवळ होतो. तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही एकदा जाऊन या ना. ते म्हटले जाऊन यायला पाहिजे, बरोबर आहे, पण 1 दिवस युनिट बंद ठेवायचं म्हणजे कठीण. तरी त्यात प्रयत्न करून त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे, 8 दिवस आपण शूटिंग केलं, 1 दिवस आपण रविवार म्हणून डिक्लेअर करूया. पण ते करत असतानाही त्यांनी हे सांगितलं की असे असे काही मी शॉर्ट्स सांगतो, तेवढे तू घेऊन ये, पन्हाळ्याला जा, दरोडेखोर
आणि पोलीसची काही माणसं. तो घेतला मी शॉट. म्हणजे तो एकच शॉट नव्हता, एक एपिसोड होता, एक इन्सिडेंट होता. तो घेतल्यानंतर तिथे त्यावेळेला MB सामंत म्हणजे शूटिंगला होते तिथे. राजाहून होते, पण ते आलेले होते, ते डिस्ट्रीब्युटर होते त्याचे. त्यांनी ते पाहिलं, मनात काहीतरी त्यांच्या त्यावेळेला ठसलं असेल. त्यानंतर त्या संपूर्ण चित्रपटाची ट्रायल झाली आणि त्यावेळेला ते माझे शॉर्ट्स हे त्याच्यात चपकलपणे बसले आणि त्याची दाद मला तिथेही मिळाली. MB सामंत आणि साठे यांनी सांगितलं की साठे म्हणजे वसंतराव साठे या दोघांनी सांगितलं तिथेच असं जोरात बोलून. त्या दिवशी मला वाटतं सुलोचनाबाई त्या दिवशी बॉम्बे लॅबमध्ये होत्या की आता दत्ताला चित्रपट द्यायला पाहिजे राजू. ते म्हटले माझ्या मनातलं बोललात. आणि मला असं वाटतं की इथून ती सुरुवात झाली. आणि नुसतीच इथून झाली असं नाही, तर त्याच्या आधीही ही दोन माणसं माझ्याकडे त्या अर्थानं बघत असतील, वॉच ज्याला आपण म्हणतो की याचं काय चाललंय, प्रगती कशी चालली आहे, किंवा याचा प्रवास कसा चाललाय, हा कसा विचार करतो. आणि त्यातनं मला त्यांनी ही दिग्दर्शनाची संधी दिली. आणि राजू मागं होतेच. तुम्ही पहिला चित्रपट मधुचंद्र हा कॉमेडी किंवा विनोदी होता. त्यावेळी एक गंमत सांगतो की राजू मला म्हटले होते की दत्ता तुझ्याकडे पाहून असं वाटतं की तू एखादं कौटुंबिक चौकटीत बसणारा असा पहिला चित्रपट करतो, सेफ असतो. विनोद जर लोकांनी लाईटली नाही घेतला तर कठीण होईल. पण कुठेतरी मी म्हटलं नाही, निर्णय घेतलाय आणि मी त्याच्यावर आता त्यावरच काढणार. दुसरा चित्रपट तुमचा घरची राणी, होय, त्याला पारितोषिक मिळालं पहिलं. हा, मला पहिल्यांदा त्यात प्राइज. मला पहिल्यांदा पारितोषिक मिळालं. पण मला असं एक सांगा की दिग्दर्शक म्हणून ह्या माध्यमावर हुकमत आल्या किंवा हे माध्यम आता माझ्या कह्यात आलंय असं तुम्हाला केव्हा वाटलं, का पहिल्या फिल्म पासून वाटलं? नाही, मधुचंद्रमध्ये मला निश्चित असं वाटलं की यामधलं खूपस यश हे कालेलकरांचं होतं. म्हणजे लेखकाचं म्हणजे पटकथा लेखकाचं. पटकथा लेखकाचं. मूळ कथा होतीच, चांगलीच होती, प्रभाकर तांबड्यांची कथा होती. पण कालेलकरांनी ती खूप सुंदर तऱ्हेने फुलवली होती. कलावंत होते यश. डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सगळ्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यात होतं. म्हणजे आताही माझ्या ह्याच्यात त्या लोकांचं नसतं असं नाही, पण मला स्वतःला असं वाटत होतं की यात मी फार अजून कमी आहे. घरची राणीच्या वेळेला बक्षीस मिळालं, पण इव्हन देन मी काही फार मोठा असा सुखावलो नव्हतो. तरीही मला असं वाटत होतं बक्षीस मिळाल्यानंतर सुखावण्याचं, अंग सुखावण्याचं काय कारण आहे? हे कॉन्ट्रोव्हर्सीज ह्या आत्ताच होतात असं नाही. मला त्याही वेळेला अनुभव आला. तो अनुभव अशा अर्थानं आला की एक दिवशी अचानक असं डिक्लेअर झालं आणि त्यात माझं नाव पहिलं होतं, माझ्या चित्रपटाचं होतं आणि मला बक्षीस होतं. पहिल्या दिवशी तर खूप आनंद झाला मला. पण दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांना असं काही बातम्या यायला लागल्या किंवा काही लेख यायला लागले. त्यातनं बघ की या चित्रपटाला का देण्यात आलं. 2 नंबरला 8 बक्षीस आहेत, 3 नंबरला 5 आहेत आणि या 1 नंबरला निर्मिती आणि दिग्दर्शन याशिवाय कुठलंही विंगचं प्राइजच नव्हतं. आणि मग कुठेतरी आधीच तो कॉन्फिडन्स माझा मुळात त्यावेळेला नव्हता आणि मी अधिक नर्वस झालो. मला थोडंसं असं हिरमुसल्यासारखं झालं. पण एक निश्चित की ते थोडं अनएक्सपेक्टेड होतं. मला अजूनही असं वाटत होतं की माझं त्या याच्यावर स्वतःचा म्हणून असा एक जम बसायला पाहिजे, तो त्यात नाही आहे. असो हा मगाशी तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे हा कॉन्फिडन्स मला जो आला तो अपराध ह्या चित्रपटामध्ये मला स्वतःला एक असा कॉन्फिडन्स आला की हे मीडियम दिग्दर्शकाचं आहे असं जे म्हणतात. मी ऐकायचा, वाचायचा,
तिथे मला त्याची स्वतःला अशी एक जाणीव झाली की ही कथा मी माझ्या पद्धतीनं पेलतो आहे किंवा ती माझ्या हातात ठेवतो आहे. तर ह्या 2 चित्रपटांपर्यंत मला असं काही वाटलं नव्हतं की पूर्णतः माझं आहे. पण मग अपराधलाही एकदम 10-11 पारितोषिकं मिळाली होती. हो, मला असं वाटतं की गेल्या वर्षापर्यंत सर्वात जास्त प्राइजेस त्या चित्रपटाला होती. त्या एका चित्रपटाला इतके आणि त्याला पहिलं बक्षीसही मिळालं होतं. त्याला पहिलंही बक्षीस. पण अपराध नंतर मला वाटतं तुम्ही भोळी भाबडी हा चित्रपट केला होता होय. आणि तिथे वर्तमान सामाजिक जीवनात ज्या काही हालचाली चालल्या आहेत बरोबर. त्याचं कुठेतरी एक प्रतिबिंब त्याच्यामध्ये होतं. अत्यंत बरोबर सांगितलं की आतापर्यंत हे जे विषय होते त्यातला मधुचंद्र हा मी निवडला होता, पण त्यानंतरचे जे विषय होते ते मी निवडलेले नव्हते. म्हणजे मला स्वातंत्र्य नाही किंवा ऍक्सेप्ट करण्याचंच होतं. पण भोळी भाबडीच्या वेळेला त्याचे जे निर्माते होते ते मित्र होते, 2-3 जण बरोबरीचे होते. ते त्यांनी असं सांगितलं होतं की आपल्याला व्यवहार तर कमर्शियल हे तर झालंच पाहिजे, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडा विषय. आणि प्रथम त्यावेळेला समाजामध्ये हे जे अशा तऱ्हेची माणसं की ज्यावर एक अत्र्यांनी नाटक काढलं होतं, तो मी नव्हेच, की माणसं कशी असतात, समाजात वावरताना कशी असतात, लोक फसतात त्यांना कसे, हा जसा त्यात एक आशय त्यात होता. असंच काहीसं त्यावेळेला पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये घडलं होतं आणि त्याचं पेपर्समध्ये आलेलं होतं. आणि मला असं वाटलं की यावर आपण काहीतरी फोकस करावा, निदान त्याचं एक आरसा असा समाजापुढे ठेवावा की माणसं इतक्या सहजासहजी का फसतात, कशा करता फसतात, हे योग्य आहे का, ओळखलं पाहिजे आपण जगायचं असेल तर. तर असा एक थोडासा सामाजिक त्यामध्ये आशय हा माझ्या दृष्टीने भोळी भाबडी या चित्रपटामध्ये मी प्रथम देऊ शकलो. मला वाटतं यानंतर तुम्ही देवकीनंदन गोपाला हो, हा अंधश्रद्धा निर्मूलन हा जो हा विषय मी ज्याला आपण असं म्हणू की सरळ सामाजिक आशय, मी तसं म्हणायला गेलं तर तो चरित्रपट असेल. हा, मला देवकीनंदन ते गोपाला करताना हेच वाटलं होतं की त्यातला आशय हा वेगळा आहे, पण एका अर्थानं तो चरित्रपट आहे. पण ते चरित्रच इतक्या प्रभावीपणे लोकांसमोर आपण ठेवूया की ज्यातनं त्यांना जे म्हणायचं होतं आणि जे आम्हालाही हवंसं वाटतं आज समाजात सांगण्याच्या दृष्टीनं, ते दोन्ही परिणाम साधता येतील. हे पण चरित्रपट एका बाजूने गाडगे महाराजांचं चरित्र आणि दुसऱ्या बाजूने त्यांचं कार्य, तर तुमच्यासमोर कार्य जास्त महत्वाचं होतं. हो, त्यासाठी मी विदर्भामध्ये जवळजवळ 2 ते 3 महिने हिंडलो. त्यांचं उपलब्ध जेवढी चरित्र होती ती वाचली, गोनीदांना भेटलो, त्यांच्याशी गप्पा केल्या, चर्चा केल्या. त्यानंतर ते जिथे जिथे गेले त्या त्या जागी गेलो, पाहिलं. आणि खरं म्हणजे मला चित्रपट सुरू करण्यापूर्वीच एक वेगळ्या प्रकारचं असं ज्याला आपण नैराश्य म्हणू, असं मला एक आलं की आपण हे करतो पण याचा काही उपयोग आहे का. अच्छा, कोणत्या अर्थाने उपयोग? अशा अर्थानं की त्यांनी, तुम्ही आत्ताच म्हणालात त्याप्रमाणे, की अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, भोंदूगिरी, साधुगिरी, मठ, बुवाबाजी या सगळ्यावर कडाडून प्रहार केले, सत्यनारायणावर प्रहार केले. म्हणजे आता सरळ सांगितलं की मी त्याला, त्या भिक्षुकाला किंवा त्या माणसाला 1 नाही 10,000 रुपये देतो, 10 लाख रुपये देतो. त्या काळात ती बुडलेली रामदास बोट त्यांनी वर आणावी. सत्यनारायणाच्या पूजेमध्ये अशी एक बोट काहीतरी होडी वर येते असं आहे, त्या अनुरोधानं त्यांना ते भाषण, आणि जे भाषण बँड्राच्या पोलीस कुठल्या तरी क्वार्टर्सच्या निमित्तानं त्यांचं झालं होतं, त्यामध्ये त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं होतं. म्हणजे इतक्या सरळपणानं समाजावर प्रहार करणारा हा मनुष्य 1956 साली गेले. आणि त्यानंतर मला असं वाटतं की मी 74, 75, 76 साली त्या भागात गेलो. मला काय दिसलं? अच्छा, मला असं दिसलं की त्यांचे पुतळे तिथे दिसले गावात.
रस्ता नीट नव्हता, पण पुतळा होता. त्यांनी जे म्हटलं होतं की माझ्या संस्थांचे मठ होऊ नये, तेही दिसले. भाविकता दिसली, पण ती भाविकता कशी अंधश्रद्धेकडे झुकणारी, देवत्वाकडे त्यांना पोचवणारी, नेणारी, समजणारी. हा. म्हणजे ज्यासाठी आयुष्यभर त्यांनी कार्य केलं ते 20 वर्षानंतर त्यांच्याच दिसत नाही. हे दुर्दैवच आहे. हेही मी त्या चित्रपटामध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता की त्यांचा मृत्यू आहे आणि त्यानंतरची जी प्रेतयात्रा आहे त्यामध्ये मी हेच केलं होतं की फुलं टाकली होती, मुलं आणली होती, फोटो आणले होते, पुतळे केले होते आणि लोक ते गेल्यानंतर दुसऱ्या क्षणी, म्हणजे जे मला त्यावेळेला विदर्भामध्ये जाणवलं तेच मी चित्रपटामध्ये परत आणण्याचा प्रयत्न केला की यातनं तरी काही शिकता येईल का आपल्या समाजाला. ज्याले देव म्हणतात, परमेश्वर म्हणतात, आणि ज्याच्या हुकमानं हे ब्रह्मांड चाललं, तो कोण पाहिला नाही, कोणाले दिसणार नाही. भक्तीनं देवाचं भजन केलं तर माणूस देव होते. मग करा बरे भजन. श्रद्धा ह्याची ही माणसाला एक गरज आहे जगायचं असेल तर. आणि मग शरद पिळगावकरांनी माझ्याकडे विषय आणला होता अष्टविनायक. या चित्रपटामध्ये मला वाटतं याही चित्रपटाला पारितोषिक मिळालं होतं. हो, पहिलं पारितोषिक, नाही दुसरं, दुसरं. हा. यत्न तो देव जाणावा हम्म. या अनुरोधानं, म्हणजे पहिल्या चित्रपटामध्ये पूर्ण प्रहार जो त्यांना अभिप्रेत होता गाडगे महाराजांना, मी माझं स्वतःच काहीच केलं नाही. मला ते जसे भावले, अभ्यास केल्यानंतर जसं वाटलं मला त्यांच्याबद्दलचं, ते मी त्यात प्रोजेक्ट केलेलं आहे. माझ्या मताला काही तिथे मी हे ठेवलेलं नाही, फक्त मला ते समजले कसे ते मी समोर ठेवलं. आणि मग मला जेव्हा वाटायला लागलं की इतकं करूनही आपण हे घालवू शकत नाहीये, तर प्रयत्न, यत्न किंवा यत्नालाच देव मानणं आणि मग एक नियती ही आहे असं समजून, पण प्रयत्न न सोडून माणसानं चालावं निदान, यासाठी अष्टविनायकाला. म्हणजे एका अर्थाने ते वरच्यापेक्षा खालच्या थोड्याशा लेव्हलला मी थॉट वाईज, ज्याला आपण लाईफचं कॉम्प्रोमाइज इन लाईफ असं म्हणतो, त्यात मी आलो. पण म्हणजे पुन्हा सामाजिक बांधिलकी, सामाजिक आशय त्याच्या पाठीमागे आहेच. निश्चित समाजाचाच विचार. मला असं वाटतं की यानंतर तुम्ही शापितमध्ये ही जी ज्याला आपण बॉन्डेड लेबर म्हणतो इंग्रजीमध्ये, किंवा वेट बिगार, हा विषय तुम्ही घेतला होता, हो. की हा विषय मांडला होता. आता तो चरित्रपट होता आणि वेटबिगार ही जी शापित मधली आहे ही तुम्हाला जास्त प्रच्छन्नपणे सामाजिक विषय मांडता आला असं मला वाटतं. हो. आणि ही जी सामाजिक बांधिलकी आहे ही तुमची जी भोळी बावडीपासून सुरू झाली, ती मला वाटतं यावर्षी पारितोषिक मिळाल्या पुढचं पाऊलमध्ये अधिकच आता ज्वलंत शापितच्या विषय तुम्ही वेळेला घेतलाय. मला असं वाटतं की एक मोठा आरोप होत होता. अर्थात पहिल्या त्या प्रयत्नामध्ये किंवा ते कथा शोधण्यामध्ये मी नव्हतो, पण नंतरही मला अनेकांनी असं म्हटलं की हा विषय किती जुना आहे. मला असं वाटतं की अजूनही आमची मनं ही त्या अर्थानं सुसंस्कृत झालेली नाहीत ज्या आपण शहरामध्ये आज पाहतो. आपण जाऊ देऊया की डांगमध्ये ते दिसलं, हा भाग सोडूया. शिवाजी पार्क हा अत्यंत चांगला भाग, तिथे बॅडमिंटन कोर्ट्स दिसतात, खेळायला माणसं येतात आणि तिथे 2-3 लहान मुलं असतात ठेवलेली, त्यांना काही पगार असतो. त्यांचं काम असं की ते बॉल लांब गेला त्यांनी तो आणायचा, द्यायचा, ठेवायचा, इतकंच काम. त्यांचं वय पाहत ना असं वाटतं की हे काय आहे, आम्ही खरंच सुसंस्कृत झालो का? तुमचं म्हणणं असं की वृत्ती, एक्सप्लॉइटेशन, हा, ती वृत्ती जी ती आहे, वृत्ती जी आहे ती आजही आहे. म्हणजे मग आम्ही शापित हा विषय त्या अर्थानं त्या काळातला जरी घेतला असला की ज्या वेळेला जहागिरी होती, तरीही तो विषय आज त्या अर्थानं फ्रेश आहे.
टाकीत लवकर, अजून मिरच्यानं पाणी द्यायचंय. मला एक सांगा, तुम्ही भाव होणार ह्याचा आनंद नाही होत तुम्हासनी? कोण म्हणतो? तुमचं मन साफ नाही. तुम्हासनी शक आहे. शक? कसला शक? जन्माला येणाऱ्या पोराचं आपणच भाव आहे का याचा? पर मी तुला कधी काय बोलले? काय दोष दिलाय? अरे कुणाची टाप आहे मला दोष द्यायची? अरे दोष माझा नाही, असल तू ते माझ्या करम भोगता, माझ्या फुटक्या नशिबाचा. माझी खात्री नाही का? तुला कशाचीच खात्री नाही रे, कशाचीच नाही. पर्याक सांगते, उदरात वाढणारा अंकुर तुझा आहे रे, तुझा. नाही सरकार, तुमच्या पाया पडतो सरकार, तुमच्या पाया पडतो. नाही सरकार, दुसरे काय पडतो माझे पाय तोडवले सरकार. सरकार सरकार तुमच्या पाया पडतो. अरे असेल हिंमत तर झुकारून द्या ती कर्ज, झुकारून द्या. ती गुलामगिरी, ती लाचारी, ते जोखड, आणि चला शहराकडे. मला वाटतं हुंडाबळी हा जो पुढचं पाऊल मला तुमचा विषय आहे, हा तर आजचीच ज्वलंत समस्या आहे समाजातली. पण तिथे मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की त्यात तुम्ही सामाजिक बहिष्कार हा सुचवलाय हुंडाबळीच्या समस्येवरती उपाय म्हणून. जयवंत दळवींनी सुचवलं. हा, जयवंत दळवी सुचवला, पण तुम्हाला पटला म्हणून तो तुम्ही अत्यंत प्रभावीपणे मांडला सिनेमामध्ये. तर कलावंताने असा एखाद्या समस्येवरती उपाय सुचवायचा असतो का? ती त्याची जबाबदारी आहे का? खरं म्हणजे सुचवला पाहिजे असं काही बंधन कलावंतावर नाही. समस्या समोर मांडणं हे एका अर्थानं कलेचं क्षेत्र आहे. पण अशा तऱ्हेने आम्ही स्वतःला का अडकवून घ्यावं? हे जसं खरं आहे तसं आम्ही समस्येला उत्तर किंवा सोल्युशन देऊच नये असं तरी बंधन का घ्यावं? ज्यावेळेला एखादी गोष्ट आम्हाला पटते किंवा अपूर्ण वाटतं की इथपर्यंत आम्ही दाखवलं, यात अपूर्णता आहे आणि एक आम्हाला काहीतरी सुस्त आहे, जाणवत आहे, ती चीड आहे, एका अर्थाने ते उत्तर आहे का? मला तर असं वाटतं की दळवींच्या मनामध्ये जी स्पंदनं होत होती, जे दुःख त्यानं झालं असेल मनामध्ये, त्याची ती रिॲक्शन आहे की असं कुणीतरी करावं, व्हावं. हे त्यांनाच वाटलंय का? तर सर्वसामान्य माणसाला हे वाटतं. त्याला नेहमीच असं वाटतं की ह्याला कोणीतरी धडा शिकवला पाहिजे रे. हे जे आहे माणसाचं जगणं, ते त्या कथेमध्ये आहे. आणि ज्यावेळेला हे जाणवलं की हे प्रभावी होऊ शकतं, निदान आजच्या स्थितीमध्ये याला उत्तर नाहीये, दुसरा पर्याय नाहीये, हेच केलं तर कदाचित हे थोडंसं थांबू शकेल. त्यावेळेला मला असं वाटतं की आमच्यावर फार मोठ्या गमती झाल्यात त्यावेळेला, की आमची 3 रेळ बॅनच केली होती. का? की तुम्ही कायदा हातात घ्यायला शिकवतात. हा, अशी एक टीका त्याच्यावरती होती. नंतर ते पासही झालं. आम्ही सर्वच लोक त्यासाठी बोललो, आमचे मुद्दे सांगितले, भांडलो आणि अत्यंत सुदैवानं त्यातलं एकही फूट कमी न होता ते सांगितलं गेलं. आणि शेवटी आम्हाला हेच वाटतं की शेवटी कायदा जो माणसाच्या स्वास्थ्यासाठी केलेला आहे तो माणसापेक्षा मोठा आहे का? म्हणजे इकडे माणसाचे मुद्दे पडलेच चालेल, पण कायद्याचा मुद्दा पडू नये, ही जी आजची स्थिती झाली होती त्याला कुठेतरी प्रहार करायचा होता. आणि एका अर्थानं पुन्हा ही अंधश्रद्धेवरच प्रहार होता. अच्छा, म्हणजे सामाजिक बहिष्कार तुम्ही जो सूचित केलाय त्यातून, तर मला वाटतं तुम्ही पुढच्या बॉलमध्ये आधी उघडपणे दाखवलाय शेवटी. अत्यंत स्वच्छपणानं आपण
तो सीन पाहूया आता. फार उशीर झालाय माई, फार उशीर झाला. कमलशी लग्न करताना मी तुम्हाला शेवटची संधी दिली होती, तुम्ही नाही शुद्धीवरती आला. आता लोक सांगतील त्याला सामोरे जा. तिन्ही सुनांचे दागिने ते. तसे दागिने तुम्हाला मिळायचे नाही. तुम्हाला व्यवहार कधी कळलाच नाही. उरलेले लोक आत घुसतील माई. बाहेर चल. अण्णा नाही. लोक काय म्हणतात ते ऐकून घे. अण्णा नाही. अण्णा अण्णा नको. अण्णा अण्णा नको. अण्णा अण्णा अण्णा. आणखीन एक, हे घर आजच्या आज खाली करा. हे घर मी सोबती संघटनेला देऊन टाकलेलं आहे. कमल सारख्या मुली इथं राहतील.